तत्समान पाहिजे ते नाही आहे. स्वामी म्हणतात असं आहे काय, उतर खाली. हे केली. मग खाली येऊन त्याने मग स्वामींनी विद्या स्वीकारली. म्हणून विद्या संचाराला अडथळे येतात. आता बाईसाच्या पाय पुसण्यावर स्वामी 3 दिवस बसले. हेतुस्थळकार खूप हेतू आकांतात की बाईसासाठी त्रिदोष एक होता, मार्गश्रेष्ठत्व, आचारनिष्ठत्व आणि वयोवृद्धत्व. म्हणजे सगळ्या मार्गांमध्ये आमचा मार्ग श्रेष्ठ आहे, पयोव्रतवारी, आणि त्याच्यामध्ये माझा आचार श्रेष्ठ आहे आणि सर्वात वयाने मी मोठी आहे. तर 3 दिवस 3 दोष नाहीसे करण्यासाठी पायपुसण्यात बसले असं हेतुस्थळकार म्हणतो. पण काय होते, 3 दिवस बाईसाला प्रेमसंचार करताना काय होणार आहे, बाईसा ओट्यावर बसेला आहे, स्वामी खाली आहे, रेंज नाही आहे, रेंज नाही, कवरे क्षेत्राच्या बाहेर. कारण एक तर स्वामीला अशी सांकड गुंफा आहे, स्वामी खालून पाहतात आणि स्त्री जे राहते ते लाजळू असल्यामुळे ती एकसारखी पाहणार नाही. तर स्वामी काय करतात, तिच्याकडे पाहता आणि मग बाईसे काय करते, दृष्टी हलविती. त्यामुळे हुकामुक होऊन जाते ते. कारण शक्तीचा संचार जो असते, नेत्राला नेत्र भिडले असे की सामर्थ्य क्लिक केलं की बरोबर चाललं जाते. जसं तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पाहिलं काय, 2 पासबुक समोर घेतात, ते बरोबर ते आकडा टाकता आणि तुम्ही बटन दाबलं, क्लिक केलं की ट्रान्झॅक्शन तुमच्या ह्याच्यात होऊन जाते. लगेच मेसेज पडते तुम्हाला की तुमचे एवढे पैसे गेले. तसंच सामर्थ्य क्लिक करते तो. म्हणजे विद्यावंत समोरासमोर पाहणार आणि डोळ्यामध्ये डोळे पाहिले आणि तो एक्झॅक्टली क्षण आला लगेच सामर्थ्य क्लिक होते, लगेच जाते. पण आता इथं काय झालं, स्वामी खाली, बाईसा ओट्यावर, आणि स्वामी दृष्टीने ते सामर्थ्य प्रेरित करा, दृष्टी हलवी, बाईसे दृष्टी हलवती. मग म्हणे असं 2-3 तास झालं. मग स्वामीने त्याच्यात काय केलं की तात्काळ निर्णय घेतला, वेंज दिदले वेंज घेतले असे शब्दाचे येतात पहा. म्हणून दृष्टीवर दृष्टी मिळवली आणि पटकन क्लिक केलं, गेलं सामर्थ्य. जसं सामर्थ्य गेलं तशी लगेच मग ओट्यावून खाली उतरली. म्हणे सुरी वळगली होतीये बाबा, पापिनी पापिनी बाबा. सुरी वळगली होती म्हणजे सुरीवर चढून स्वतःचा आत्मघात करून राहिलेली आहे, म्हणून खाली उतरली. मग क्षमा मागितली आणि मग म्हणे ओटा धुतला, पुसला, त्याच्यावर दुसऱ्या काही जे काही असतील वस्त्र ते टाकले आणि मग स्वामीला सन्मानपूर्वक त्या ओट्यावर बसवलं. तो ओटा आजही पैठणला उपलब्ध आहे. नंतर बाईसा कधीही त्या ओट्यावर बसली नाही, पण तो आहे मात्र पहिला बाईसाचा ओटा आहे. अशा पद्धती असे 3 स्थान आढळतात. एक प्रेमसंचार स्थान आहे, एक आरोग्य स्थान आहे आणि एक स्वामींचं वस्ती म्हणजे स्वामीचे मुक्कामाला होते ते स्थान आहे. अशा पद्धतीमध्ये स्वामी त्या ठिकाणी राहिलेले आहे. एक ते बळीभद्र देव, एक ते कवन बळीभद्र देव म्हणजे बळराम दादा, कृष्ण महाराजांचे मोठे बंधू म्हणे. बळाच्या ठिकाणी रममान आहेत, प्रचंड बळ आहे त्यांच्या ठिकाणी. म्हणतात की त्या भारतवर्षामध्ये बळराम दादाला गदायुद्धामध्ये परास्त करेल असा कोणी नाही, फक्त महादेवाच्या अतिरिक्त. शंकरजी सोबत जर युद्ध झालं तर कदाचित बळराम दादा परास्त होईल, नाहीतर कोणी करू शकत नाही असा भारतवर्षामध्ये बळाच्या ठिकाणी रममान. दुर्योधन आणि कदाचित भीमही करू शकणार नाही, एवढे जबरदस्त गदा निपुण होते म्हणे बळीभद्रदेव. आणि कैक असुरांना यमसदनी पोचवलं म्हणे. जरासंधाच्या कैक सैन्याचा संहार केलेला आहे त्यांनी. म्हणून रामच नावच आहे बळराम, बळाच्या ठिकाणी रममान तो बळराम. बळभद्र, भद्र म्हणजे शुभ, शुभ बळ घेऊन आले होते असुराच्या संहारासाठी. सुभद्र भद्र कल्याणम दत्तात्रयात आलेलं आहे, दत्तात्रय कवचात आलेलं आहे. आज्ञाधर म्हणजे बळीभद्र देव. आज्ञाधर ते कोण, बळीभद्र देव म्हणजे बळराम दादा, दाऊ म्हणतात कृष्ण महाराज त्यांना. सत्य अंतरित्य विद्या देती म्हणजे समीपत्वे. आज्ञाधर याचा अर्थ सत्य अंतर्वृत्ते विद्या देती म्हणजे 5 शताच्या आतच देणार, म्हणजे कर्मभूमीच्या आतच, कर्मभूमीच्या बाहेर नाही देता येत त्यांना, कारण देवता आहे शेवटी, बंधन आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती ते पराज्ञाधर. आणि एक पराज्ञाधर ते कोण, एक ते श्रीकृष्ण चक्रवर्ती. पर आज्ञाधर म्हणजे पर म्हणजे श्रेष्ठ प्रकारची आज्ञा धारण केलेले, म्हणजे ज्यांनी स्वरूपे ईश्वर स्वरूपे का नियमांचा स्वीकार केलेला आहे. पराज्ञा म्हणजे दुरोणी अंतकरणे देती. मग बळीभद्र देव
कर्मभूमीच्या आतच देतात, हे कर्मभूमीच्या बाहेर देतात आणि ते जवळ पाहिजे यांना दूरही हाती थोडं अंतरही असलं तरी परमेश्वर विद्या देऊ शकतात. मात्र देवतेला, विद्यावंताला, विग्रहाला जवळच पाहिजेत म्हणे, हाताच्या अंतरावर. आणि परमेश्वराला कदाचित 2 हात 4 हात 7 हातही दूर चाललं जाईल, पण खूपच दूर असतील तर परमेश्वरालाही चालत नाही. काही म्हणजे डोळ्याला डोळे दिसले पाहिजे. परंपरा तर सांगते की डोळ्यातल्या बुबुळाला बुबुळ दिसलं पाहिजे. तुम्ही एखाद्याच्या डोळ्याजवळ जाऊन अशी उभे राहा, त्याच्या डोळ्यात तुम्ही दिसता. पाहिलं का कधी? एकदम असं जवळ पण पहा, त्याच्या डोळ्याच्या बुबुळात तुमचा फोटो दिसते. काय देवानं किती सुंदर डोळा निर्माण केला. तुमचा फोटोस्टोट अंदर असते, पासपोर्ट असते तुमचा अंदर. असं असं जवळ जाऊन पहा. लहान लेकर आम्ही लहानपण पाहायचे शेकमकडे. तर अशा पद्धतीमध्ये ते एवढं अंतर पाहिजे म्हणजे विद्या होताना, असं परंपरेचं मत आहे. पण एवढं नाही, जवळ पाहिजे फक्त हाताला स्पर्श संभावना. टीकाकार म्हणतात स्पर्श संभावना म्हणजे स्पर्श होतो म्हणजे इतकं अंतर चालते. पण परमेश्वराला मात्र 5-10 फुटे असलं तरी ते सोडू शकतात सामर्थ्याला, असं काही अडचण नाही आहे. मात्र खूपच 200-400 फूट असेल तर नको, ते योग्य नाही. ईश्वरी चतुर्विधा परी देणे. तर काही परमेश्वर दृष्टीद्वारेच विद्या देतात काय? न ईश्वरी देणे चतुर्विधा परी, 4 प्रकार देतात म्हणे. ते पुढे सांगतात कोणते? देवते दृष्टी वांचोणी नाही. दृक, स्पर्श, आलाप, अंतकरण या 4 प्रकार देतात म्हणे. दृक म्हणजे दृष्टी, स्पर्श म्हणजे स्पर्शाद्वारे, त्यानंतर शब्द, आलाप म्हणजे शब्द आणि अंतकरण म्हणजे अंतकरणाद्वारे देतात. मनोबुद्धी चित्त अहंकार असे 4 प्रकार देतात. त्याच्यातही निर्णय लावतात. कर्मभूमीच्या ज्या आहेत त्या अंतकरणाद्वारे, अष्टदिनीच्या आहेत त्या शब्दाद्वारे आणि याच्या अंतराळीच्या दृक स्पर्श आलाप अष्टदिनीच्या शब्दाद्वारे, अंतराळीच्या स्पर्शाद्वारे आणि इंद्रादिकांच्या म्हणजे स्वर्गस्थ देवतांच्या दृष्टीद्वारे आणि वरच्या सर्व दृष्टीद्वारे. आणि ईश्वरी चतुर्विधा परी ते शिल्प. तर म्हणाले काही समग्र विद्या परमेश्वर 4 प्रकार देतात काय? आणि चतुर्विधा परी देणे ते शिल्प. शिल्पविद्या 4 प्रकारे देऊ शकतात म्हणजे इंद्रादिकापासून खालच्या वरच्या दृष्टीद्वारे देतात. स्थूळ दृष्टी वांचोणी नाही. ना स्थूळ दृष्टी वांचून नाही. तर मला मग स्थूळ विद्या करीते ऐसे देखुणी करता नव्हे. मग श्रीकृष्ण चक्रवर्ती काय केले पा? मग श्रीकृष्ण चक्रवर्ती पाहिले की अरे याला एवढं चांगलं समजून सांगू राहिलं, हे ऐकत नाही, हे ज्ञानानं सुधारणारं नाही आता. आणि याला जर हे सगळे नातेवाईक दिसून राहिले, याची जर या सगळ्या नातेवाईकामध्ये ममता आहे, तर याला सगळे नातेवाईकच मेलेले दाखवतो. आणि म्हणून म्हणे मग विश्वरूप दाखवलं 11व्या अध्यायामध्ये. 10व्या अध्यायापर्यंत निरूपण केलं हो त्याला. चांगलं समजून सांगितलं की बाबा रे असं आहे तसं आहे. मी साधारण 18 अध्यायापैकी 10 अध्याय झाले ना बुवा, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ज्ञान दिलं ना त्याले. मग त्यांनी पाहिलं की नाही, हे ज्ञान देऊन संध्याकाळ होईन इथं, पण हे काही धनुष्यबाण उचलणार नाही. मग म्हणे 11व्या अध्यायात विश्वरूप दाखविले. मग म्हणे प्रचंड रूप दाखवलं म्हणे. आणि त्याच्यामध्ये मग मामा, मावशी, काका काय काय असतील ते नातेवाईक, सगळे नातेवाईक त्या मूर्तीमध्ये चालले म्हणे. असे त्याचे प्रेत चालले म्हणे. इकून असे चालले, तिकून मरून राहिले. कोणी दातात अटकलेला आहे, द्रष्टा काय म्हणजे मोठमोठे वीर दाताच्या फटीत अटकले, जशी भाजी अटकते नाही आपली तशी अटकलेले आहे म्हणे. मोठ आग दिसून राहिली, पर्वत दिसून राहिले, असे खाये गुये म्हणजे सगळे त्याच्या तोंडात मरून राहिले म्हणे. सगळे मरायला चालले म्हणे, तिकडे मरून राहिले, तिकडून पैदा होऊन राहिले, असं दिसलं म्हणे सगळं. आणि मग त्याच्या घाबरला. मी करता नव्हे, म्हणजे मी काही युद्धगिद्ध नाही करू राहिलो, सगळे हेच करता, मला फक्त निमित्त करू राहिले. निमित्त मात्रेण भवसव्य साची. तुला मी फक्त निमित्त करून राहिलो, बाकी तू काहीच करून नाही राहिला. मग त्याच्या लक्षात आलं की खरंच हे सगळं करून राहिले. आता चुपचाप हे सांगतात ते ऐकायला पुरते. आपण काही नाही होत, आपल्याला काही होऊ शकत नाही. याने तर पहिलेच मारून टाकले, आता आपण काय गंमत मारायची? तर असं म्हणे सगळं शोभले. मग घाबरले म्हणे पुढे. हा श्रीकृष्ण करता. मी करता नव्हे, हा श्रीकृष्ण करता, हाच करता आहे असं पुरं लक्षात येऊन गेलं म्हणजे त्यांच्या. कैवल्य म्हणजे तयाची यथार्थ प्रतीती. तर कैवल्य म्हणजे तयाची यथार्थ प्रतीती. मग यावेळेस त्याला विश्वरूप दाखवले आणि मग म्हणे अर्जुनाची
लक्षात येऊन गेलं की मी काही करता नाही, हेच करते आहे आणि सगळे हे मारून टाकतात, म्हणजे काही खरं नाही आहे, काही मोह माया करून उपयोग नाही, यांनी सगळे पहिलेच मारून टाकले. मग म्हणे त्याचा मोह घेऊन निघून गेला म्हणे. मग त्याने सगळं कृष्ण महाराजाला विचारलं, कृष्ण महाराज सांगायचे. मग त्याने स्वतःच म्हणे सर्टिफिकेट दिलं स्वामींना, नष्ट मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादेन मयाच्युत सीतोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. तुमच्या कृपा प्रसादाने माझे सगळे संदेह मिटले, आता फक्त तुम्ही सांगा काय करायचं ते मी करेल. मग म्हणे कृष्ण महाराजांनी एक शेवटची परीक्षा पाहिली ही, हा खरंच म्हणते मोह मायाच्या वेळा नष्ट मोह म्हणते, पण मोह गेला की नाही. मग कृष्ण महाराज म्हणतात, का रे या युद्धामध्ये खरा दोषीदार कोण आहे, खरा म्हणजे या युद्धामध्ये खरा कारणीभूत कोण आहे. तो म्हणे की दुर्योधन. म्हणे हा डबल विचार कर. म्हणे सर्वात मोठा कारणीभूत आहे तुझा भाऊ मोठा दादा युधिष्ठिर. अरे युधिष्ठिर जर गंजीपत्ता खेळला नसता तर हे कार्यक्रम झाले असतात. चौसर कोण खेळलं, म्हणे मोठा दादा. तुला दावार कोण लावलं, मोठा दादा. चारी पांडव कोण हारला, मोठा दादा. द्रौपदी कोण हारला, मोठा दादा. द्रौपदी हारली, मग त्यानं केलं तर पहिल्या दिवशी आहे की नाही, म्हणून आपण या युद्धात पहिल्यांदा म्हणे युधिष्ठिरला मारू म्हणे. तो म्हणे होय देवा, ऐसीची होय, बरोबर आहे म्हणे. मग म्हणून स्वामीला घेऊ का रथ, घ्या. मग स्वामीनं रथ नेला, युधिष्ठिर पुढे उभा केला. आणि स्वामी काय म्हणता की अर्जुना हाच तो खलनायक, हाच आहे सर्वात डेंजर, याच्यामुळे सगळं झालं, मार याला. तो म्हणे अर्जुनानं म्हटलं की धर्मराज युधिष्ठिर सावधान. तर युधिष्ठिराचे 7 गेले 5 राहिले, गुरु माझ भाऊ मला मारते. कृष्ण महाराज इकडून हा उभा लागला. स्वामी म्हणता मार याला. तो अर्जुनानं म्हणे पान काढला, लावला, प्रत्यंचना ओढली. मग स्वामी उठले म्हणे, माग गेले म्हणे, अर्जुना मान पाठ थोपटले ते. नष्ट मोह झाला म्हणे तू खरोखर, म्हणजे तुझा मोह गेला. तू दादाला जर मारायला तयार झाला मोह गेला, पण तू आता माझ्या परीक्षेत उतरला, काय हरकत नाही, हे दृष्टीला मारू नका आता. तो म्हणजे काय हरकत, तुम्ही सांगते. आता तर काही ऐकते, तो काही ऐकते, जे म्हटलं ते ऐकते आता जिकट आहे. मग युधिष्ठिरा जीवाला युधिष्ठिर पाणी गिनी पेला, बरोबर जमलं. तर आईसे असा प्रकार झाला ना सगळा त्यातला. म्हणून कृष्ण महाराजांनी नष्टमोह बनवलं आणि अर्जुनाचा मोह गेला, गीता संपली. नष्टमोह शेवटचा श्लोक आहे, पुढे त्याचं बोलणं नाही अर्जुन याचं. पुढे संजय सांगते मग त्याचा सारांश काय आहे. तर परमेश्वराने निरूपण नाही केलं. म्हणून मोहातून काढण्यासाठी, मोहाचा अक्षय ती मोक्ष, मोहातून काढण्यासाठीच तुम्हाला हे ज्ञान द्यावं लागते. आणि जर मोहाच्या वेगळे झाले, ज्ञानाची गरज नाही, पण तसं होत नाही तर मग ज्ञानाचा प्रयत्न करावाच लागते. तो आयुष्यामध्ये नष्टमोह, तर अर्जुन नष्टमोह झाला होता. तर या ठिकाणी मग अर्जुनाचा मोह गेला आणि मग ते युद्धाला प्रवर्तले, युद्ध झालं आणि विजयी झाले. आता इथे अर्जुनाचा विषय संपला, म्हणजे त्याचा प्रकरणच संपला. आता ते सांगतात उद्धव देव कैवल्य पर्वामध्ये एकती. काय पक्ष आहे मागचा? कैवल्य म्हणजे तयाची यथार्थ प्रतीती. तर कैवल्य म्हणजे तयाची यथार्थ प्रतीती. तर म्हणाले अर्जुन विश्वरूप देखे, संजय चतुर्भुज देखे. त्या दोघांची अन्यथार्थ प्रतीती आहे. कृष्ण महाराज का चतुर्भुज थोडे होते, तो पाच होता. अर्जुन विश्वरूप पाच होता. स्वामी का विश्वरूप कंटिन्यू थोडी होता काही. तर मग जशी अर्जुन देवाची प्रतीती, संजयाची प्रतीती, अर्जुन देवाची प्रतीती, तशी म्हणे याची उद्धव देवाची प्रतीती म्हणू काय ना. म्हणे उद्धव देवाची कैवल्य प्रतीती ते यथार्थ प्रतीती, वास्तविक प्रतीती होती म्हणे ती. म्हणजे दोघ जण काही पाहत होते, तो विष्णू पाहत होता, हा विश्वरूप पाहत होता. पण उद्धवदेव मात्र राईट पाहत होते, परब्रह्म परमेश्वर आहेत म्हणून, अनंत ब्रह्मांडाचे नायक आहे, परमेश्वर आहे असं पाहत होते म्हणे. कोण? उद्धवदेव. तयाची यथार्थ प्रतीती, यथार्थ प्रतीती होती. तेव्हा अर्जुनाची आणि संजयाची अन्यथार्थ प्रतीती आहे, यथार्थ नाही आहे. चतुर्भुज वैकुंठ तयाची पूर्वील प्रतीती. तर संजय चतुर्भुज देखे तर काहीसे न काही आपोआप न. चतुर्भुज वैकुंठनाथ विष्णू हे तयाची पूर्वील प्रतीती, मागच्या जन्मापासून त्याची प्रतीती होती. पण त्याचं दर्शन लोकलं होतं, मळिनत्व आलं होतं, म्हणून त्याला वरास्तव कृष्ण महाराजांनी परत उजृंबित करून दिलं. मग तो चतुर्भुज वैकुंठनाथ विष्णू पाहत होता कृष्णाला. मार्तंडा देवता दाखविली हे साच. आता काय करतात टीकाकार? व्युत्पत्ती व्युत्पन्न करतात. यथार्थ अन्यथार्थामध्ये टीकाकार काय करतात, तुम्हाला असं फिरून दाखवतात की कसं आहे. तर मग ते म्हणतात की उद्धव देवाची यथार्थ प्रतीती, तेव्हा
अर्जुनाची आणि संजयाची अन्यथार्थ प्रतीती. मग त्यांच्या अन्यथार्थ प्रतीमध्ये काहीच यथार्थ प्रतीती नाही काय ना. मार्कंडा देवता दाखविल्या. दोन प्रसंग आहेत. एक प्रसंग आहे पांचाळेश्वर, एक प्रसंग आहे चांगदेव. दोन्ही ठिकाणी देवता दाखवल्या. तर मार्कंडा देवता दाखविल्या म्हणजे पांचाळेश्वराच्या मंदिरात तो बसलेला असताना रात्री त्या आल्या, त्या देवता त्याला दाखविल्या. हे साच म्हणजे हे खरं आहे, हे खोटं नाही आहे. का दाखविल्या ना विनविल्या. दाखव पुढे. का विनविल्या दाखविले. बाईसानं विनंती केली होती, बाबा कौना ते काही देती, कौना ते काही देती. माझा मार्कंड नोकी तुची असे तयासी काही ना देती, तो सदा रिता. म्हणून स्वामीला शेवटी त्याला पाठवावं लागलं पांचाळेश्वरला आणि देवता दाखव. आणि त्याला अष्टमासिद्धीचं सामर्थ्य होणार होतं, पण हे ऐकलंच नाही. हे तिथं गेले, मौन नाही राहायला सांगितलं. याच्याकडून मौन राहायलाच गेलं नाही. 2 दिवस मौन राहिलं, तिसऱ्या दिवशी बळबळ केली म्हणे. त्या देवता निघून गेल्या म्हणे. नाही त्या अष्टमासिद्धीच्या देवता होत्या, याला सामर्थ्य द्यासाठी याला पाठवलं होतं. स्वामी सांगितलं गावात भिक्षा करा, वृक्षमुळी विजन करा, रात्री पांचाळेश्वर मंदिरामध्ये झोपा आणि 3 दिवस मौन राहा, तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल, अष्टमासिद्धीचं सामर्थ्य प्राप्त होईल. हा गेला, झोपला. झोपल्यानंतर त्या देवता रात्री आल्या 10 वाजता. ते म्हणतात चाल गा आई. ते म्हणते नागा आई. त्या देवता एकमेकाला म्हणतात आत्म चाल. म्हणजे नागा आई नाही जायचं. का? थोरे रावडीची असती, थोर रावडीची आतमध्ये बसलेले आहे, आपल्याला जाता येत नाही. ते म्हणजे चाल ना, चाल ना. मग याची झोप खोलली. हा काय म्हणे, काय लेका तो झोपू देत नाही, तर बळबळ करून राहिले याच्यातलं. पण त्याला आठवलं नाही, स्वामीने सांगितलेलं कुलूप लावलेलं आहे. मग त्याने 1 दिवस सहन केला. दुसऱ्या दिवशी भिक्षा मागितली, झाडाखाली बसला, त्याला झोप आली नव्हती. दुसऱ्या दिवशी झोपला. त्या रात्री 12 वाजता आल्या, अजून बळबळ करायला लागल्या. चालगाई नागाई. भीती रावडीची असती, हे थोडी रावडीची असती. याची झोप खराब झाल्या. 2, 2:30, 3 वाजेपर्यंत त्याने त्रास दिला. याची परीक्षा पळवल्या त्या. मग यानं दुसऱ्या दिवशी कसं तरी कंट्रोल केलं आणि मग त्या तिसऱ्या दिवशी आल्या अजून. आणि 10 वाजताच आल्या. हा म्हणजे 2 दिवसापासून मध्ये झोप नाही. भिक्षा मागा. जेव्हा हे बाई झाले काही धंदे नाही, मला इनाकडे स्वामी भुजबळ पाठवलं. पहिले चिडलेला होता, त्या आल्या आणि जा बळबळ करून राहिल्या की त्या चाल गाई नागा. कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. म्हणून हा श्लोक तयार झाला. कंस आणि चाणूराला यमसदनी पाठवल्यानंतर, कारण दोघही बलाढ्य होते, पॉवरफुल मल्ल होते, मात्र दोघांनी यमसदनाचं दर्शन केलं. तर अशा पद्धतीत चाणूरही अमर झाला कंसासोबत, कारण दोघांचाही वध कृष्ण महाराजांनीच केला. दोघांनाच दलन केलं म्हणे, दलन करून मारणे. तर अशा पद्धतीमध्ये ज्यांच्या जशा भावना असतील त्यांना तसं दिसेल. कंस मामाला यम, तरुण स्त्रियांना कामदेव, वृद्ध महिलांना पुत्र आणि चाणूराला आणि मुष्टिकाला महान योद्धा दिसला. एकच कृष्ण महाराजांमध्ये 4 छटा. तर म्हणून रंगी उभा मुरारी. तर परमेश्वरांकडे पाहणारे जसे तुमच्या श्रद्धा तसे पाहतात. विद्यावंत ईश्वरी पुरुष अशी प्रतीती. विद्यावंत ईश्वराला फक्त एक पुरुष समजते, सामर्थ्यवान पुरुष समजते, परमेश्वर नाही समजत. भैरव तर म्हणतात आम्हीच ईश्वर, हा ईश्वरच नाही आहे, ज्या सगळ्यांच्या प्रती सारख्या नाही. म्हणून ते वचन संबंध बसतो की द्वापरी सुखचक्रवर्ती पासून जेतुकांना दातृत्व वर्तले त्या अवघ्याच्या प्रतीती सारख्याच होत्या काय ना. म्हणे प्रतीतीमध्ये भेद होता. म्हणून सांगतात की संजयो चतुर्भुज देखे, उद्धव देव कैवल्य परब्रह्म देखती आणि अर्जुन विश्वरूप देखे. क्रमानं सूत्र उच्चारलेल्या देवानं. कारण संजय जो आहे म्हणे हा धृतराष्ट्राचा सारथी आणि अधिरथानंतर याचं चयन झालं. आणि हा जो संजय आहे हा म्हणे पाठीमागच्या जन्मात विष्णूचा भक्त होता, हा तोडीरूप आग्निक होता, याला दर्शन होत होतं म्हणे. काही कारणास्तव मलिनत्व आल्यामुळे दर्शन लोपलं, म्हणून तो विष्णूच्या भेटीला गेला होता. आणि विष्णूने त्याला सांगितलं होतं की द्वापार युगाच्या 4थ्या चरणात तुला मी कृष्ण महाराजांच्या द्वारे दर्शन प्राप्त करून देईल. म्हणून म्हणे संजयाला कृष्ण महाराजांचं दर्शन झालं आणि कृष्ण महाराजांपासून त्याला एक साक्षात्कार झाला. तर तो कृष्ण महाराजांना चतुर्भुज वैकुंठ नाथ विष्णू म्हणून पाहत होता म्हणे. चतुर्भुज वैकुंठ
तर तो म्हणे जसं कृष्ण महाराजांची त्याची पहिली भेट झाली म्हणून त्याची ती पहिली प्रतीती दर्शवली आणि ती मागच्या जन्माचीच प्रतीती होती म्हणून त्याचं पहिले नाव आलं. आणि उद्धव देवाला 12 वर्ष प्रेम दिलं म्हणजे दुसऱ्या नंबरची उद्धवाची प्रतीती. आणि अर्जुनाची तर खूप आहे म्हणे, म्हणजे मी तर म्हणतो 800-850 वर्षानंतर, कारण महाभारताच्या युद्धाच्या वेळेस प्रतीती आलेली आहे त्याला 800 वर्षानंतर. म्हणून त्या ठिकाणी संजयो चतुर्भुज देखे, म्हणजे तो विष्णूचा भक्त असल्यामुळे वैकुंठनाथ चतुर्भुज विष्णू देखे. उद्धवदेव कैवल्य परब्रह्म म्हणजे परमेश्वर अवतार समजत होते त्यांना. आणि अर्जुन मात्र हे विश्वरूप दाखवणारे महा सामर्थ्यवान आहेत, यांच्यासारखं सामर्थ्य माझ्याकडे नाही आहे, हे काहीही करू शकतात अशी प्रतीती म्हणे त्याची. म्हणजेच नंतर बोध दिल्यानंतर ईश्वर प्रतीती, पण अगोदर म्हणे कोणतरी सामर्थ्य संपन्न आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्यापेक्षा पॉवरफुल आहेत असं समजत होता. ऐसिया उभया विद्यावंतासी त्रिमूर्तीवरी प्रतीती कैसी पा नाहीतर विद्यावंता जिये देवतेची विद्या तेची हा ऐसे म्हणती. उद्धव उपलक्षणे केवळ परब्रह्म म्हणती. अर्जुन देव विश्वरूपात्मक म्हणती. अर्जुन देव युद्धान प्रवर्तती. तर सर्व जीवांना परागिरा करून अस्तित्व साधत असताना अर्जुन देवाला विश्वरूप का दाखवलं ना? अर्जुन देव युद्धान प्रवर्तती, किंवा म्हणाले उद्धवाला आपलं अर्जुनाला विश्वरूप कधी दाखवलं? एकदम म्हणजे काही कारण नसताना ना, त्याची पूर्वमीमांसा सांगतात, पूर्वपीठिका सांगतात, त्याचा प्रस्तावना सांगतात की का दाखवा लागलं विश्वरूप किंवा कोण्या प्रसंगी दाखवलं. म्हणून ते टीकाकार त्याचा पाठीमागचा आराखडा घेऊन राहिले की अर्जुन देव युद्धान प्रवर्तती, म्हणजे युद्धाला तयार होत नव्हते म्हणे, कारण समोर आपले सगळे नातेवाईक पाहत होते आणि इमोशनल होते. इमोशनल म्हणजे इंग्रजीमध्ये इमोशनल म्हणतात, मराठीत भावाग्न प्रकृतीचा, ज्याला शब्द लवकर लागतात, जो कमजोर हृदयाचा आहे, त्याला काही बोललं तर शब्द लागून बसते, त्याचं खूप टेन्शन घेते, मग बिमार पडते, त्याचा BP वाढते, असा मनुष्य. आणि एक कठोर असते, ह्या काही म्हणा, निर्लज्जम सदा सुखी, काही टेन्शन नाही त्याच्यावर. तर असे 2 प्रकार असतात म्हणे. तर अर्जुन देव कसा होता म्हणे? इमोशनल होता म्हणे, भावाग्न, त्याच्यावर परिणाम होत होता. कोणी काही बोललं तर तो हे होता, क्षमाशील होता, सामर्थ्य असूनही क्षमाशील होता. त्याच्यावर म्हणतात महाभारताचं सगळेला जरी थोडंफार नॉलेज असलं तरी बारकावे खूप अंदरची महत्वाची आहे. अर्जुन इमोशनल आहे याचा फायदा धृतराष्ट्राने घेतला होता. म्हणे ज्यावेळेस युद्ध ठरलं आणि त्या युद्धामध्ये आता युद्ध होणार, अर्जुन घेऊन सगळे तयार आहेत, कारण पांडवांचा अपमान झाला, द्रौपदीचा अपमान झाला, इंद्रप्रस्थ हिसकून घेतलं, त्यामुळे युद्ध होणार सगळं काही. तर म्हणे आदल्या दिवशी संजयाला धृतराष्ट्रानं पाठवलं म्हणे, म्हणजे युद्धाच्या काही काळ अगोदर, आणि म्हणे माझा दूत बनून जाय, सगळं काही सांग, पण लक्षात ठेवजो अर्जुनाला एकांतामध्ये घेऊन जाजो आणि अर्जुनाला सांगजो की अर्जुनापुढे हात जोडजो आणि अर्जुनाला सांगजो की मी जे बोलून राहिलो हे शब्द माझे नाही, तुमचे परमपिता म्हणजे मोठे वडील बडे पप्पा धृतराष्ट्राचा आहे म्हणे. आणि मग तो सांगतो की हे अर्जुन, मला माहीत आहे हा दुर्योधन अधर्म करून राहिला, पण काय करू मी मजबूर आहे पुत्रप्रेमापोटी, म्हणून मी त्याला बोलू शकत नाही. तो माझ्या म्हटल्यानं ऐकत नाही, तो मूर्ख आहे म्हणून तू मूर्ख नाहीस. पहा हे अंधा कानून, खतरनाक अंधा कानून. म्हणून तू मूर्ख नाहीस, तू समजदार आहे. पुढचा मूर्ख झाला म्हणून आपण मूर्ख व्हायचं नसते. तो असा वागते तर वागू दे, पण तू माझ्याकडे पाय, मी आंधळा मनुष्य, मी मजबूर आहे रे, मी हँडिकॅप आहे, आय एम हँडिकॅप, मी अपंग आहे, मी काय करू शकतो. तुझी गांधारी, तुझी बडी मम्मी बिचारी डोळ्याला पट्टी बांधली माझ्या शेजारा, अरे आमच्याकडे पाय, तुझ्याकडे कशाला पाहतं, तू तर नालायक आहे.
हरामी आहे तो असं. आणि विनाकारण तू युद्ध करशील आणि सगळे लोक मरतील. आता तू सांग की सगळे आम्हाला मारून तुला वैभव मिळाला बी तर तू कोणा आम्हीच नाही तर त्या वैभवाचा काय मजा आहे. महा म्हणे हा बघा परिणाम झाला त्याच्यावर परिणाम केलेला आहे याच्या बोलण्यानं अर्जुनावर. तो म्हणे हे बरोबर आहे म्हणे की माझा वैभव पाहायलाच कोणी नाहीये. पप्पा बरोबर बनवले, पप्पा बळे पप्पा म्हणजे रक्ताकडे ब्लड रिलेशनकडे कसा वळते मनुष्य पहा असा. मग आता यांना अजून अगोदर ठरवून टाकलं होतं युद्ध करायचं नाही, नाटकं करायची, युद्ध करायचं नाही, पहिलेच ठरवून ठेवलं म्हणजे. मग त्याचा सगळा इंजिनिअरिंग प्लॅन आहे. आणि मग तो म्हणते स्वामींना युद्ध होऊन आल्यानंतर जीजी माझा रथ मदत नाही बरं मला पाहू द्या बरं कोण कोण आहे. मदत त्याला उभा केला पाहतो धनुष्य टाकून मागं जाऊन बसला. समजा का रे काय झालं. नो योत्सव गोविंद युद्ध करत नाही का. अरे यांना कसं काय मारू मी, हे तर माझे नातेवाईक आहे जवळचे आहे. अरे यांना मारून हा वैभव कोणासाठी प्राप्त करायचा आणि हे कसं काय. हे जर मूर्ख झाले मग आपण मूर्ख आहे का, आपण शाहीने आहे ना, आपण कसं युद्ध करायचं. कृष्ण मला तर हपच झाले. अरे हे तर काल लोक काय म्हणत होतो रे आज बिघडलं. आणि कृष्ण महाराजाला प्रवचन द्यायला लागला. विद्वान होता अर्जुन. म्हणे मी यांना मारणार, हे मरतील, मग यांच्या बायका विधवा होतील, मग त्या अशाच फिरतील, मग व्यभिचार होईल, वर्णसंकरण होईल आणि ज्याला सगळे निमित्त मी होईल. सांगता वा वा काय पांडित्य, काय शास्त्र, काय तू सांगू राहिला मला. असौचान शोचस्तम प्रज्ञावादांश भाससे गता असून च नान शोचंती पंडिता. अर्जुना अरे पंडित गेलं काय राहिलं काय त्याविषयी विचार करत नाही. पंडित विद्वान असतात ते अशा बारक्यासाऱ्या गोष्टीचा हे करते. तो पंडिताची भाषा बोलून राहिला, एका इकडे मोह दाखवून राहिला, शक्य नाही. कुतस्वा कशमदम विषमे समुपस्थितम अनार्जुष्टम स्वर्गमा करती. म्हणजे तू भलत्या वेळी भलतं करू राहिला, चाल मुकाट्याने युद्ध कर. नाही म्हणे मी युद्ध करत नाही म्हणून तो त्याने टाकून दिला. त्याच्यावर परिणाम झाला होता धृतराष्ट्राच्या शब्दांचा. मग अर्जुन देव युद्धानं प्रवर्तती, युद्ध करतच नाही म्हणे मी. स्वामी म्हणतो यानं जर युद्ध केलं नाही आणि धृतराष्ट्र चांगलं होतं, अर्जुनानं जर युद्ध केलं नाही युद्ध होत नाही. कारण चारी पांडव शस्त्रधारी आहेत, ते शस्त्रधारी आहे, अस्त्रधारी नाही आहे. धनुष्य कोणाला चालवता येत नाही, चारीमध्ये चालवता येईल तर तेवढा पुरता. सगळे दिव्यास्त्र आणि चालवण्याची पद्धत सगळे व्ह्यू म्हणजे गरुडव्यूह, क्षेमव्यूह, चक्रव्यूह याची सगळी त्यालाच माहिती आहे. त्यामुळे धृतराष्ट्राला चांगलं माहित होतं यानं युद्ध केलं नाही की युद्ध मॅच ड्रॉ होते, यानं युद्ध केलं नाही की. म्हणून त्यानं पहिलेच त्याला तयार केलं होतं. आणि कृष्ण महाराज माहिती आहे हा उठला नाही तर युद्ध होत नाही. म्हणून मग त्याला भगवद्गीता काय समजता तर परमेश्वर तुमच्यासाठी तसाच आहे. म्हणून सगळेच परमेश्वराला ईश्वर समजतात असं नाही. कोणी श्रेष्ठ समजते, कोणी संत समजते, कोणी थोडेसे सामर्थ्यवान असं समजते, कोणी विद्या देणारे समजते, कोणी सामर्थ्य देणारे समजते, कोणी वैराग देणारा समजते. पण ज्याला परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरा गीतेमध्ये आलेले आहे. अवजानंती माममुढा मानुषीम तनुमाशितम परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरा. अर्जुना मनुष्याची तनुधारण करून आल्यानंतर मला अज्ञान लोक, सामान्य लोक मला अज्ञान समजतात. अवजानती माममुढा मानुषीम तनुमाशितम पण परमभाव मजानंतो मम भूत महेश्वरा. ज्याची परमभावानी श्रद्धा आणि जो ज्ञानात उतरला तो मला सर्वश्रेष्ठ असा ईश्वर म्हणून बसतो. सर्व भावेन भारत तो मला सर्व श्रेष्ठ समजतो. तर अशी ज्याची जशी भावना असेल परमेश्वर त्यासाठी तसंच आहे. तो काय तो मादैसाचा बहीण जवळ म्हणजे बहिणीचा नवरा तिकोण आहे. नागदेवाला म्हणतो नागद्या नागद्या गोसावी म्हणजे साक्षात सिद्धनाथ. म्हणजे तो सिद्धनाथाचा भक्त आहे, त्याला स्वामी सिद्धनाथच पाहिला. कारण ज्याला जे आहे ते दिसते. ती स्वामी पैठणला छाया गोपाळाच्या मंदिराजवळ एक पार्वतीचं मंदिर आहे. त्या पार्वतीच्या मंदिरामध्ये नागाराऊ नावाची एक महिला राहते. ही स्त्री आहे पण हिला पुरुषाचा वेश आहे सगळा. आणि हिची एक कमळ भैरव नावाची एक दुसरी बहीण आहे.
आणि एक तिसरी बहीण आहे दादूला म्हणून, तो गोविंदप्रभूच्या भेटीला येईल म्हणे दादूला. म्हणजे ह्या तिघी बहिणी आहे आणि तिघी बहिणींना पुरुषाचा वेश आहे म्हणे. तर पार्वतीच्या मंदिरात नागारोड राहते आणि बीड जिल्ह्यामध्ये चकलांबा सेकटांबा जिथं आहे तिथं एकविरीच्या मंदिराजवळ कमळभैरव राहते. आणि एक दादूला म्हणजे एक पुरुषाचा वेश धारण करून एक जण गोविंदप्रभूच्या दर्शनाला गेली होती म्हणे ती. तर गोविंदप्रभू तिला बाहेरून पाहिल्याबरोबर म्हणतात आव मेली काय बोचकवडी बोचकवडी म्हणे, बोचकवडी ही येऊ देऊ नका म्हणे. असं तिला येऊ देत नव्हते अंदर. आव मेली जाय 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 म्हणे, अहो जाय जाय. ती म्हणे अहो मी इतक्या दूर दर्शन आली मग दर्शन करू नाही. आव म्हणे जाय म्हणे, फेडून ये म्हणे, फेडून. बाई आहे म्हणे माणसाचे कपडे घालतात, चल जाय 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 तिकडे. मग ते कोणतरी सांगितलं की रावळांना तुमचा हा वेश मान्य नाही. मग म्हणे ती स्त्रीचा वेश घालून आली. मग तिला म्हणे अय्या आता माझा होय म्हणे, ये ये ये. दर्शन गेलं, तिला आशीर्वाद वगैरे दिला म्हणे. तर ती एक गोविंदप्रभूच्या दर्शनाला येईल आहे आणि ह्या दोघी जणी स्वामींच्या संपर्कात आहे. तर ही जी नागारावळ आहे ही पार्वतीची भक्ती नाही आणि स्वामीच्या मंदिरात गेले तर हे म्हणते हे काही जी आपुले अपत्य पडताळी ना. स्वामी म्हणतात हे नव्हे आले. म्हणून स्वामी गेले. तिने स्वामीचं पूजन केलं की तिच्या मुखातले शब्द काय माहिती काय, माझी आई ऐशी दिसत आहे, माझी माऊली ऐशी दिसत आहे. म्हणजे ती त्या पार्वती तिच्यात पाहून राहील, स्वामीत पाहून राहील. कारण जीवाला जे पाहिजे ते तो परमेश्वरा ठिकाणी पाहतो. म्हणून एतामाम प्रपद्यन्ते ताण तथैव भजामि. जो मला जसा बसतो मी त्यासाठी तसाच आहे. तुमची कशी श्रद्धा आहे त्या श्रद्धेनुसार ते दिसणार. तर म्हणून आता त्यांनी दातृत्व दिलं अनेक जीवांना, पण जीवाच्या जसे अधिकार तसा परमेश्वर उमटतो. अजून एक असं श्लोक आहे, रंगी उभा मुरारी. म्हणजे कृष्ण महाराज जेव्हा कंस मामानं अनेक दैत्य पाठवले, सगळे दैत्य कृष्ण महाराजांनी यमसदनी पाठवले. मग आता शेवटी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असणारा कंस म्हणतो की सगळे जरी मारून टाकले कृष्णानं तरी मी एक बलाढ्य योद्धा आहे आणि माझ्यासमोर जेव्हा कृष्ण येईल तर मी प्रत्यक्ष अनुभव घेईल, कारण मी सामर्थ्य संपन्न आहे. त्याला कॉन्फिडन्स होता शेवटी, ओव्हर कॉन्फिडन्स, की सर्व असुरांपेक्षा मी प्रमुख आहे, माझ्याकडून कदाचित कृष्ण मरेल. म्हणून आता शेवट सगळे दैत्य संपले. मग आता शेवटी कंसानं काय केलं की मग विचारलं की काय केलं पाहिजे. की म्हणे आता कृष्णाला समोरासमोर सामना घ्या म्हणे. तर म्हणे मग कृष्णाला बोलवायचं. पण म्हणे कृष्णाला पहिलेच तर एवढ्या दैत्यांनी आघात केल्यामुळे वसुदेव नंदबाबा आणि नंदबाबा आणि यशोदा तर कृष्णाला पाठवणार नाही. तर म्हणे हे बरोबर आहे आणि कृष्ण तर म्हणे आला पाहिजे. म्हणून त्याला प्रदर्शन म्हणजे आपल्या सामर्थ्याचं प्रदर्शन करण्यासाठी रंगशाळेमध्ये, रंगभूमी म्हणजे युद्धाची भूमी, पण रंगशाळा म्हणजे फक्त आपलं सामर्थ्य दाखवावं म्हणून कृष्णाला बोलवा. मग बोलण्यासाठी म्हणे काय केलं म्हणे, त्याच्या मंत्र्यानं सांगितलं की हे बघा कृष्णावर अगासूर बगासूर कागासूर तुटून पडले, कागासूर वगैरे, तर त्याच्यामुळे ते कृष्णाला खूप जपतात म्हणून कृष्णाला पाठवतील नाही. तर कृष्ण महाराजांना गोकुळातून एकच व्यक्ती आणू शकते म्हणे. आणि कोण? वसुदेव बाबाचा खास जिवलग मित्र म्हणे अक्रूर. हे डोकं किती भारी आहे. आणि कदाचित अक्रूर गेला म्हणूनच नंदबाबांना आणि यशोदेनं पाठवलं, वांजून पाठवलं नसतं. कारण अक्रूर वसुदेवाचा मित्र आहे आणि कोणी मित्र आपल्या पोराचा घात नाही होऊ देणार अशी शाश्वती होती म्हणे. पण अक्रूर सुद्धा आत एक बाहेर एक आहे. शेवटी कंसाचा गुलाम होता, त्याला जावं लागलं. पण त्याने हे नाही सांगितलं की तिथं असं असं कारस्थान आहे म्हणून, कट आहे म्हणून, आणि कदाचित काही कमी जास्त होऊ शकते. उलटी शाश्वती दिली की काळजी करू नका, मी आहे, मी अधर्म होऊ देणार नाही, मी काही होऊ देणार नाही, म्हणून यांनी पाठवलं म्हणे. आणि झालं उलटच. जेव्हा कृष्ण महाराज रंगभूमीवर आले, रंगशाळेवर आले, त्यात ती म्हणे काय झालं की कंस म्हणतो की भीमदादा आणि कृष्ण महाराजाला म्हणतो की तुम्ही दोघांनी मल्ल युद्ध करावं, कारण तुम्ही अगासूर बगासूर जर मारले मोठमोठे तर तुमची ताकद आम्हाला पाहू द्या, म्हणून तुमच्यासमोर आम्ही मल्ल पाठवतो म्हणे. तर त्या ठिकाणी म्हणे चाणूर आला म्हणे कृष्ण महाराजासोबत मल्ल युद्ध करायला, मुष्टिक आला बळीभद्र देवासोबत युद्ध करायला. तर कृष्ण महाराज ज्यावेळेस उभे राहिले
11 वर्ष 11 महिन्याचे भागवत सांगते कृष्ण महाराज होते. आणि हा काय 700 वर्षाचा होता की 800 वर्षाचा होता काय माहिती, कारण 1000 वर्ष आयुष्य आहे. तो मल्ल म्हणे चाणूर प्रचंड शक्ती संपन्न म्हणे. असा जर दगडचा पाषाण जर म्हणे चाणूरच्या हातात दिला आणि चाणूर जर असा दाबला कधी तर रेती पडीन, रेती एवढी ताकद होती म्हणे चाणूर मध्ये. आणि तो चाणूर समोर आला, मुष्टिक बळभद्र देवाच्या पुढे आला. तो कृष्ण महाराजांनी लहानपणी अगासूर बगासूर काकासूर गाडा पुतना हे सगळे मारले, तर तो कसा योद्धा आहे म्हणून योद्ध्यांना ती आस लागली होती. नंदबाबा आणि यशोदेला बरेच दिवस पुत्र नव्हता, वृद्धाप्य काळात कृष्ण महाराज झाले म्हणून सगळ्या वृद्ध महिलांना कृष्ण पुत्रासारखा दिसत होता. किंवा आमचाच पोरगा आहे जणू काही आहे. आणि या चाणूरला जो पर्वतालाही चूर करून टाकेल एवढी शक्ती असताना 11 वर्ष 11 महिन्याची कृष्ण महाराज त्याला एक महान योद्धे दिसले. त्यानं सुद्धा तो सुद्धा घाबरला की हे काय आहे आणि एवढासा बालक कसा काय योद्धा आहे हे सगळं. आणि तिकडे म्हणे सर्व तरुण महिला ज्या होत्या त्यांना कृष्ण महाराजांमध्ये कामदेव दिसला. रंगी उभा मुरारी देखील सगळं पुढचे म्हणजे सगळ्यांनी पाहिलं. आणि कंस मामाला वरती बसला होता तो सगळ्यात वर, कारण राजा आहे. त्याला कृष्ण महाराजांमध्ये यम दिसत होता. 11 वर्ष 11 महिन्याच्या कृष्ण महाराजात यम आला. म्हणजे बघा एकच कृष्ण महाराज कसे दिसून राहिले सर्वांना. आणि मग म्हणे चाणुरासोबत मल्ल युद्ध झालं. सगळेजण ओरडले अधर्म अधर्म. सहस्रसंख्या गोपाळ 1000 गोपाळ सोबत होते, सगळे पुढे गेले. पण लगेच काय झाले, कंस मामाच्या वॉचमनना अडवले की तुम्हाला पुढे जाता येत नाही. आणि आखाड्यात उतरले कृष्ण महाराज. सगळेजण म्हणायला लागले अधर्म अधर्म. कुठं तो चाणूर, कुठं आमचे बालकृष्ण आमचे कृष्ण महाराज, असं म्हणून सगळे म्हणायला लागले. पण कंसाच्या पुढे काय चालते. पण अक्रूर बी चुपचाप बसला, काहीच नाही बोलला. म्हणजे मी अधर्म होऊ देणार नाही, हे काय चालू आहे. तर म्हणून अक्रूराची स्तुती केली महादाईसानं. महादाईसाला माहीतच नाही अक्रूर मंगळे लवती पिंगळे कृष्ण संध्यावेळ भेटेल. समजतात बाई अक्रूर जरी ऐसा तरी क्रूर कैसा. अक्रूर जर असं करते तर क्रूर कैसा. म्हणून अक्रूर क्रूर होता आतून, नावाच्या वेगळा अक्रूर. नाव अक्रूर आतून क्रूर. नाव शकुनी आतून पुरा अपशकुन. हे नावाच्या वेगळे व्यक्ती दोन्ही इतिहासात. तर शकुनी अपशकुनी होता, फार कुविद्या वाईट गोष्टी करणारा होता, म्हणजे कधीच चांगलं करणार नाही. तसं अक्रूराने मैत्री संबंधात खूप चांगलं सांगितलं, पण आतून क्रूर होता, कारण त्याला माहित होतं असं आहे, असं होणार आहे. मग म्हणे युद्ध झालं म्हणे. आणि त्या ठिकाणी चाणूराचं आणि कृष्ण महाराजांचं युद्ध झालं. कृष्ण महाराजांनी 3 तास युद्ध केलं म्हणे, 1 प्रहर. आणि 1 प्रहर झाल्यानंतर कृष्ण महाराज बलराम दादाला म्हणतात टाइमपास जास्त होऊन राहिला, आता कार्यक्रम करू. आणि म्हणतात एक मुष्टिकेचा प्रहर बलराम दादाने मुष्टिक नावाच्या मल्लाच्या डोक्यात केला आणि मुष्टिक चित्त झाला. आणि कृष्ण महाराजांनी त्या चाणूरचा हात पकडला आणि असा फिरवला म्हणे, तर तो कटकट कटकट कट मुडला असा. मग एक केला, मग दुसरा हात पकडला, तो फिरवला, मग तो कटकट कट मुडला, मग तो खाली पडला, मग पाय मोडला. म्हणून कंस चाणूर मर्दनम असं म्हटलेलं आहे महर्षी व्यासाने. म्हणून हे केलं. आणि चाणूर जसा मेला तसा अर्धा कंस मेला. आपला हा कंस मामा अर्धा गेला, कारण चाणूरासारखा लंबा होते. आता आपला कार्यक्रम जवळ आला. तर असे झालं म्हणे. आणि कंस मामा घाबरले, काही खरं नाही. म्हणून मग म्हणे जसा चाणूर गत प्राण झाला, चाणूरानं हात जोडले कृष्ण महाराजांना आणि प्राण गेला. श्रीप्रभूने खूप उशिरा स्वीकारलेला आहे म्हणे, 7व्या महिन्यात स्वीकारलेला आहे. म्हणजे तो 6-6.5च्या पुढे. आणि माता 2 आहे, एक नवारी माता, एक सातारी माता. म्हणजे 7 महिने बाळाला जन्म देऊ शकते, एक 9 महिने देऊ शकते. म्हणजे 7 महिने तुमचा गर्भ रेडी होते आतमधला. तर म्हणून श्रीप्रभूंनी 6 महिन्याच्या पुढे स्वीकारला. त्यामुळे आता त्यांना काय झालं, काहीच बदल करता नाही आला. ते जसं होतं तसं स्वीकारलं पुरं. म्हणून तो जसा तो जीव येणार होता तसा स्वीकारला. फक्त मधामध्ये ईश्वर स्वरूप घुसलं. पण जर आधी स्वीकारला तर बरेच बदल ते करू शकतात. जेवढा लवकर स्वीकारतील तेवढा जास्तीत जास्त बदल करता येते. म्हणून ते म्हणतात अथवा प्रकृती अर्धकर्तव्य स्वीकार करतात काय ना,
प्रवृत्ती वश स्वीकारते, त्याची जशी प्रवृत्ती असेल तसाही स्वीकार करू शकतात. आपुलिया प्रकृती पुढिलांची ये प्रकृती ते अनारिसिया करी पुढे त्याच्या वैजात्या ते वेदित असे हा ईश्वरीचा गुण. तर म्हणाले परमेश्वरच साजात्याला वैजात्याला वेदतात का ना. आपुलिया प्रकृती म्हणजे येथीचा ज्ञानिया, त्याचं वैशिष्ट्य सांगतात. येथीचा ज्ञानिया आपुलिया प्रकृती आणि काते अनारिसिया करी म्हणजे एखादा ज्ञानी आपल्या प्रकृती धर्माने पुढीलाला आपल्यासारखं करतो, आपल्यासारखं बनवतो. हा परमेश्वराचा गुण ज्ञानियाच्या ठिकाणी उतरू शकतो आणि तोही वैजात्याला वेधू शकतो, असं त्यांनी संभावना वाकाणली. प्रकृती साजात्या वेद हे भलते थासे. तर या वचनी साजात्या वैजात्या वेद सांगितला. तर वैजात्य वेदावर का प्रभाव दिला की श्रीकृष्ण बळीभद्री साजात्य वेदू, श्रीकृष्ण साजात्य वैजात्य वेदू. वैजात्य पदावर का भर दिला ना. म्हणे प्रकृती साजात्य वेद तो भलतेच असे, ज्यांच्या प्रकृती सारखी आहे त्यांच्यामुळे एकामेकामध्ये आकर्षण सहज राहते. पण वैजात्य प्रकृती वेगळे असताना आकर्षण निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तंबाखूवाल्याजवळ तंबाखूवाला झाला नव्हता, हा साजात्य वेद आहे. कारण तोही खाते हाही खाते, तो त्याला घोटून देते हा त्याला घोटून देते, तो त्याच्यासाठी प्रयत्न करते त्याला आनंद द्यासाठी हा याच्यासाठी प्रयत्न करते. त्याला सांगितलं कडे आज पुडीच नाही आहे, थांबा मी आणतो, लगेच तो त्याला आनंद देते म्हणे. जो खात नाही त्याला आनंद द्यायचं कामच नाही. म्हणून प्रकृती साजात्य वेद कुठे असेल. दोघं जर साखर दोघे झोपाळू असतील तर दोघेची चांगली पट्टे, कारण दोघेच्या पट्ट्या लागल्याच असतात झोपायच्या. दोघे जर बळबळे असतील तर दोघेचा टाइम ठरवलंच असते बिलकुल बळबळ करायचा. प्रकृती साजात्य वेद तर कुठे असते. किंवा दोघेही अभ्यासू असतील दोघे अभ्यास करत बसतात. दोघे जर कधी लिहिणारे असतील दोघेही लिहित राहतात. प्रकृती साजात्य वेद कुठे बी असतो. पण वैजात्य वेद मोठा अवघड आहे. वैजात्य वेद असणं अवघड आहे. तो सहजासहजी कोणाला नसते. सारख्या प्रकृतीला वेधू शकते मनुष्य, पण वैजात्य प्रकृतीला वेदणे असा एखादा क्वचितच करू शकते. म्हणजे सर्वांना हे शक्य नाही. बळीभद्री साजात्या वेदू श्रीकृष्णी साजात्या वैजात्या वेदू. एक आज्ञा धरू एक पराज्ञा धरू. तर म्हणाले दोघा श्रीकृष्ण महाराजांनी बळीभद्र देव. तर साजत्याला वेदण्याचा प्रकार दोघांचा सारखाच. साजत्याला वेदण्याचा प्रकार श्रीकृष्ण महाराजांनी बळीभद्र दोघांचा सारखाच आहे काय न. श्रीकृष्णे एक नाही एक आज्ञा धरू एक पराज्ञा धरू. म्हणजे एक म्हणजे बळीभद्र देव ते आज्ञा धरू म्हणजे ते आपल्या ज्या देवतेचा विग्रह आहे त्या देवतेच्या आज्ञेनुसार चालतात. म्हणजे त्या देवतेची विद्या देतात, तिच्या मनोधर्माने देतात, त्या देवतेच्या विद्येचा अधिकार ज्याला आहे त्यालाच देतात आणि नियमाच्या बाह्य काहीच करू शकत नाही. आणि एक म्हणजे श्रीकृष्णावरती परज्ञा धरू. पर म्हणजे श्रेष्ठ प्रकारची आज्ञा धारण केलेले ईश्वर स्वरूपीची, ते काहीही करू शकतात, स्वतंत्र आहे, कोणाचं बंधन नाही. म्हणून ते आपली विद्या देऊ शकतात, इतरही विद्या देऊ शकतात. मनुष्याला देऊ शकतात, इतरांनाही देऊ शकतात, कर्मभूमीमध्येही देऊ शकतात, बाहेर देऊ शकतात. पराज्ञाधर. तरी काही साजात्या वैजात्या वेद देती हाच विशेष ना दुरुणी देती येर सत्य अंतर्युक्त देती. आज्ञाधर म्हणजे बळात्कारे संचार. आज्ञा एक आज्ञाधर एक पराज्ञाधर. एक आज्ञाधर आहे एक पराज्ञाधर आहे म्हणे. तो म्हणाले मग त्याच्यामधला जो आज्ञाधर आहे त्याचा अर्थ काय ना. आज्ञाधर म्हणजे बळत्कारे संचार. म्हणजे आपल्या देवते ज्या देवतेचा तो विग्रह आहे बळीभद्र देव उपलक्षणे, तर तो ज्या मनुष्याचा आपल्या देवतेच्या विद्येचा अधिकार आहे तो त्याच्या समोर आल्याबरोबर हा त्याला ताबडतोब विद्या देऊन टाकणार. कारण त्याला माहित आहे की मला जी विद्या द्यायची आहे त्या विद्येची अभिमानीने आणि ज्या देवतेची विद्या आहे ती ब्रह्मांड असताच त्याला माझ्या समोर आणून राहिली
मग तो समोर आला की हा मागचा पुढचा विचार करणार नाही, त्याला विद्या देऊनच टाकणार म्हणे. कारण समोर त्या ब्रह्मंडस्थीच्या मनोधर्मानेच तो येते, तसा कोणी कोणाच्या समोर येऊ शकत नाही. म्हणून आज्ञाधर्म म्हणजे बळत्कारे संचार किंवा मग वेगळा संबंध लावता येते. तर काही आज्ञाधर्म म्हणजे बळभद्रदेव उपलक्षणे विग्रह आहेत ते काय पुढल्याच्या मनोधर्माने विद्येचा संचार करतात काय ना. बळत्कारे संचार जबरदस्तीने विद्या देऊन टाकतात, कारण अधिकार आहे, समोर आला गुरुत्व मिळून राहिला पटकन देऊन टाकतात अशा पद्धती. अन्विष्यमाण हे याही पशी अधिक. तर बळत्कारे संचार म्हणून राहिले तर मग काय कुठूनही कुठं ना म्हणे अन्वेक्षमान हे लागते म्हणे. अन्वेक्ष म्हणजे नेत्र, नेत्राचे मान म्हणजे बळीभद्र देवाला विद्या देताना त्याचे नेत्र दिसले पाहिजे. म्हणजे तो जर 200 फुटावर उभा असेल तर नाही होणार विद्या. म्हणे त्या सांगतात की बा हाताला हात लागेल म्हणजे इतकंच अंतर पाहिजे, जास्त नाही चालत. आणि दोघंही उभे म्हणजे मग काय होते, दोघांची विद्या बरोबर जाणार. किंवा दोघंही बसलेले समोर, दोघंही बसलेले दोन्ही उभे, याला म्हणतात अन्वेक्षमान. दोन्ही उभे असले पाहिजे, दोन्ही बसलेले पाहिजे. एक उभा आणि एक बसलेला चालत नाही. उधळीनाथ बंगईवर झोके खेळून राहिला, स्वामी खाली बसेला आहे, कार्यक्रम